रायगडच्या पालकमंत्री पदावरनं आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्या, पण तरी सुद्धा महायुतीचे तिन्ही नेते हे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवू शकले नाहीत आणि आता अमित शहांच्या रायगड दौऱ्यामध्ये हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। बघूया। थोडासा धीर धरा, धीरे धीरे। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होत नाही, होणार नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवजयंती निमित्त रायगडावर येत आहेत। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत। पण या डिनर डिप्लोमसीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे, कारण अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काळजी करू नका, जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे धीरे। त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होत नाही, होणार नाही। परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। जानेवारी महिन्यात रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं, पण त्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली। त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्यात रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध तटकरे असं राजकीय वैर आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे। मंत्रिपदावर वर्णी लागल्यावर भरत गोगावले यांच्याकडनं पालकमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली। 19 जानेवारीला आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे समर्थकांनी राडा केला। वादामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाला 21 जानेवारीला स्थगिती दिली गेली। आम्ही आशावादी आहोत की उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी रायगड दौऱ्यावरती येत आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की रायगडचा तिढा सुटेल। मला असं वाटतं रायगडवरती आल्यानंतर रायगडला जाग येते आणि रायगडला जाग आल्यानंतर निश्चित नाही मिळेल। तर आम्ही सगळेच रायगडवासी आशावादी आहोत, सर्व पक्षी आशावादी आहोत की भरतशेठच्या रूपाने पालकमंत्रीपद घोषित झालंच पाहिजे, जी आमची आग्रही मागणी आहे। परवाची भेट ही अतिशय वेगळा करण्यासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनमर्थ होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती। गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत। पण यावरून खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय। तटकरेंचे नेते अजित पवार नसून अमित शहा असल्याचं राऊतांनी म्हटलंय। ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बीजं रोवली त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल हे स्वागत आहे। मन की बात होऊ द्या ना, होऊ द्या। तटकरे यांचे ते नेते आहेत, अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत। अहो ते त्यांचे नेते म्हणजे हे सगळं घडवणारे कोण आहेत? अमित शहा आहेत। अमित शहा जर नसते तर हा पक्षच सुटला नसता। अमित शहा नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला, त्यांना ते घड्याळ चिन्ह नसतं मिळालं। त्याच्यामुळे करते सवरते तेच आहेत। देशाचे गृहमंत्री आहेत। एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे। त्याच्यामुळे जर ते महाराष्ट्रात येत असतील तर अर्थातच अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे। आणि हे देशाचे जर होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री अनेक राज्यांमध्ये जातात, तशी आपल्याच राज्यांमध्ये येतात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिष्ठेचा केलाय। अशा परिस्थितीत अमित शहा यांनी सुनील तटकरेंचं निमंत्रण स्वीकारल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला हा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता सुनील तटकरे आपल्या लेकीच्या पालकमंत्री पदासाठी अमित शहा यांना शब्द टाकणार का? तसा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्याकडे मांडला तर ते हिरवा कंदील देणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।